नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उन्हाळ्यासाठी खास कुरकुरीत पोहे चकली पापड। हे पापड इतकी खुशखुशीत आणि टेस्टी होतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवण्यास वाटतात। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे फार कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात। जर तुम्हाला अशी घरगुती रेसिपी आवडतात असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे बघा, खमंग आणि कुरकुरीत चकली तयार झाली आहे। चला तर आपण पोह्याची चकली कसं तयार करते हे बघूया। इथे मी 1 किलो पोहे घेतलेले आहे आणि जाड पोहे घेतलेले आहे, तुम्ही बारीक वापरला तर भी चालेल। चला तर आपण पोह्या छन्नी करून घेऊया। काही घाण असलं तर ते छन्नीमधून निघून जाईल आणि आपल्याला पोह्या पांढरा आणि शुभ्र येतील। पोह्यामध्ये काही कचरा असतात ते भी आपण वरनं काढून घ्यायचं आणि आपला पोहा स्वच्छ येतो। चला आता कचरा निघलेला आहे तर आपण पोह्यामध्ये पाणी घालून 1 ते 2 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि पोहे आपल्याला पांढरा शुभ्र तयार दिसतो। हे बघा, पोहे मी पाणी घालून धुवून घेतलेले आहे। आता पोहे हलक्या हाताने दाबून एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। हे बघा, पोहे काढले की किती पाणी घाण झालेले आहे। तर चला अजून एकदा तसेच आपण चांगलं पोहे धुवून घेऊया। हे बघा, दुसऱ्यांदा मी पाणी घातलेले आहे आणि आपलं पोहे भी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चला आता हलक्या हाताने आपण पाणी काढून पोहे चांगलं काढून घेऊया। इथं मी पोहे हलक्या हाताने दाबलेले आहे आणि पोहे भी एकदम मऊ झालेले आहे। तर चला आता आपण त्याला चांगलं मळून घेऊया। एकदम मऊ होऊसर आपण पोहेचे मिश्रण मळून घेऊया। हे बघा, पोहेचे मिश्रण एकदम मऊ झालेले आहे। चला तर आता आपण त्याच्यामध्ये सामग्री घालून घेऊया। इथे 1 चम्मच जिरा घातलेले आहे, 1 चम्मच ओवा घातलेले आहे। आता मिक्सर केलेले हिरवी मिरची घातलेली आहे, 2 चम्मच तीळ घातलेले आहे। आता थोडासा खाण्याची सोडा घालूया। चला तर आपण पोह्याचं मिश्रणला थोडंसं हाताला पाणी लावून मिश्रण चांगलं मळून घेऊया। चांगलं मळून घेऊया आणि ते सगळं सामग्री चांगलं मिक्स होईपर्यंत मळून घेऊया आणि आता स्वादानुसार मीठ घालूया आणि आता चांगलं मळून घेऊया। हे बघा, थोडं पाणी हाताला लावून चांगलं पोह्याचे मिश्रण मळून घेऊया। बघा, चांगलं मळून घेतलेले आहे आणि आपण आता चकोलीचे साचा घेऊन मिश्रण त्याच्यामध्ये भरून घेऊया। मिश्रण त्यात एकदम दाबून भरून घेऊया, कारण की आपला चकोली कुठे भी तुटणार नाही आणि एकदम चांगलं गोल आकाराने येईल। हे बघा, मिश्रण मी चांगलं भरून घेतलेले आहे। चला आता आपण झापून चांगलं गोल आकाराने चकली काढून घेऊया। हे बघा, गोल आकाराने मी इथं चकली घातलेली आहे। तर चला सर्व त्या प्रकाराने गोल आकाराने चकली घालून घेऊया। हे पोह्याची चकली आहे, तर तुम्ही चहा संग भी याला खाऊ शकता आणि नाश्त्याला भी खाऊ शकता आणि तळले की पटकन तयार भी होतात। हे बघा, किती मस्त गोल आकाराने चकोली आलेले आहे। त्या प्रकारे आपण सर्व चकोली गोल आकाराने काढून घेऊया। मित्रांनो, पोह्यापासून बनवलेला पापड पचायला हलके असतात, त्यामुळे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे सहज खाऊ शकतात। हे बघा, पोह्याची चकली तयार झालेली आहे। तर चला आपण उन्हाला वाळायला घालूया। हे बघा, सर्व गोल आकाराने चकली तयार झालेली आहे।
आता हे पापड कडक उन्हात वाळवायला ठेवून घेऊया. हे बघा उन्हात पापड वाळायला ठेवून घेतलेले आहे. तुम्हाला इथं मी फिरवून बी दाखवणार आहे. हे बघा एकीकडे पापड वाळलेले आहे, तर आपण पलटून दुसरीकडे वाळायला ठेवून घेऊया. चला तर आपलं चकोली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. हे बघा खूपच छान उन्हामध्ये वाळलेले आहे आणि एकदम गोल आकाराने आलेले आहे. चला तर आपण तळून घेऊया. सर्वात पहिले आपण गॅसवर एक कढई चढवून घेऊया आणि त्याच्यात आपण तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की आपण पापड सोडून घेऊया. हे बघा तेल गरम झालेले आहे आणि आपण पापड बी तेलामध्ये घातलेली आहे. एकदम छान मस्त दुप्पट तिप्पट फुललेले आहे. चला तर आपण त्या प्रकारे आपण सर्व पापड तसंच तळून घेऊया. हे बघा किती छान फुललेले आहे पापड. तुम्ही तुमच्या घरात एकदा ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला खूपच आवडेल. पापड फुलून खूप कुरकुरीत होतात. हे बघा मी दुसऱ्यांदा बी तुम्हाला घालून दाखवलेले आहे आणि ते बी पोया पापड चांगलं फुललेले आहे. तर या प्रकारे आपण पोह्याची पापड रेसिपी केलेली आहे. मित्रांनो तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा आपला पोह्याचा चकोली पापड तयार झालेले आहे. जर तुम्हाला हा रेसिपी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.